नवी मुंबई पालिकेच्या घनकचरा विभागामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला गेलाय। ठेकेदार 1200 कामगारांचा पगार घेतो का असा प्रश्न आता त्यावरून उपस्थित झालेला आहे। याचा अर्थ कामगारांसाठीचा जो पगार येतो तो ठेकेदाराच्याच घशात जातो असंच म्हणावं लागेल। प्रत्यक्षात 850 कामगारच कार्यरत आहेत, पण 1200 कामगारांचा पगार निघतोय। कामगारांचं शोषण होतं याचा आरोपही या दरम्यान केला गेलाय। ही कंपनी आपल्याकडे 2007 ला ब्लॅकलिस्टेड होती। पुन्हा त्याने कंपनीचं नाव मिळून या ठिकाणी काम घेतलंय। त्याला सरसकट 9 वर्षाचं काम दिलेलं आहे। आपल्या महानगरपालिकेत कोणालाही 9 वर्षाचं काम दिलं जात नाही। प्रत्येक वर्षी कामाचा परफॉर्मन्स बघून कामाची मुदत वाढवली जाते। हा पहिला ठेकेदार आहे ज्याला 9 वर्षाचं एकत्रित काम दिलेलं आहे। त्याचसोबत दिलेला रेट हा खूप जास्त आहे। एका वर्षाला टायरचे 16,000 रुपये दिलेले आहेत। अशी खूप जास्त भ्रष्टाचार, खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी आहे। या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी होणं गरजेचं आहे।